आपल्या आईवडिलाची काय असते अवस्था. 27-28 वर्षाचं लेकरू गेलं, मिलिटरी मॅन होतं. मायबापाला काय वाटत असेल. मायबापाला धरणी माय जागा देणं झाली. लेकरायला आपण लहानाचं मोठं करा, बोटं धरून चालवायला शिकवा, खायला खाऊ घाला, त्याचं सगळं करा. आणि शेवटी लेकरं अर्ध्यात मायबापाला सोडून निघून जातात. उलटंच करायला तर हे काळलंही उलटा निघालं. त्याच्यासाठी मायबापाचा विचार करत राहा मित्रांनो. मायबाप काय, कोणाचं बी जीवन मायबापाचं काय, तुमचं काय जीवन बारदा नाही. आज मिलिटरी मॅन लोक जाणं 27-28 वर्षाचा म्हणलं तर त्या मायबापानं आता काय म्हणावं. माईला माय नको, बाप नको, बहीण नको, भाऊ नको. माय लेकराकडून साजरी होती. मला कोणी नाही तर नाही, माय लेकरं चांगली निघाली म्हणून म्हणत गेली. आमची भाऊजाईच होते मित्रांनो. मी व्हिडिओ टाकला रात्री, लाईक करा, त्याला शेअर करा, सबस्क्राईब करा. रात्री मी उशिरा आलो मातीहून, मला काय काल ही व्हिडिओ टाकणं झालं नाही. म्हणून मग मी रात्री 2-3 टाकले त्याला बघा, करा त्याला सपोर्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. म्हणूनच म्हणतो मी, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, आई माझी मायेचा सागर. रामकृष्ण हरी मंडळी. आईवडिलाला माना, चांगलं करा. तुम्हाला आज नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच तुमचं नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं जावो, ईश्वर चरणी प्रार्थना करते. रामकृष्ण हरी.